राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर व्यक्तिमत्व एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वादळी प्रकरणावर अधिकृतपणे पडदा टाकलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या भारतीय जनता पक्षातील संभाव्य घर वापसीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगत होत्या। मात्र आता स्वतः नाथाभाऊंनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपला निर्णय अंतिम केलाय। मला आता भाजप प्रवेशामध्ये कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाहीये आणि मी शेवटपर्यंत आदरणीय शरद पवार यांच्यासोबतच ठामपणे उभा राहणार आहे, असा अत्यंत स्पष्ट आणि निर्भीड पवित्रा खडसे यांनी घेतलाय। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत नाट्यमय राहिली असून यामध्ये थेट दिल्लीतील भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील स्थानिक राजकारण यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा एक मोठा पट उघड झालाय। या संपूर्ण घडामोडींची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावे लागेल। एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे 2016 मध्ये त्यांना महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर पक्षांतर्गत त्यांना डावलले गेल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती। परंतु बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये विशेषतः त्यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपने पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आणि केंद्रात मंत्री केल्यानंतर खडसे यांच्या भाजपमधील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला होता। मध्यंतरीच्या काळात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत एक गुप्त आणि महत्त्वपूर्ण भेट झाली होती। या भेटीनंतर नाथाभाऊंचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करून त्याच दिवशी त्यांचा जाहीर भाजप प्रवेश घडवून आणण्याची रणनीती आखली जात असल्याच्या वावड्या उठू लागल्या। या पार्श्वभूमीवर विरोधक आणि स्वकीय या दोघांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत होत्या, ज्याला आता खडसे यांनी थेट उत्तर दिले। या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत आणि विविध प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या गुप्त भेटीची सत्यता त्यांनी स्वतः जाहीरपणे समोर आणली आहे। खडसे म्हणाले की मी दिल्लीला स्वतःहून किंवा कोणाकडे वेळ मागून गेलो नव्हतो, तर खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मला स्वतः फोन करून दिल्लीला बोलावून घेतलं होतं। मी दिल्लीत गेल्यानंतर अमित शहा यांनी मला थेट भाजपमध्ये पुन्हा सामील होण्याची आणि पक्षात काम करण्याची अधिकृत ऑफर दिली होती। शहांनी मला सरळ शब्दात भाजप जॉईन करो असं सांगितलं होतं आणि त्यानंतर पुढील औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्याकडे पाठवलं होतं। केंद्रीय नेतृत्वाची नाथाभाऊंना पक्षात परत घेण्याची पूर्ण मानसिक तयारी झाली होती आणि तसं स्पष्ट आदेशही त्यांनी दिले होते। हा दावा करून खडसे यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून दिली आहे। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी अमान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे। केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळालेला असतानाही खडसे यांचा भाजप प्रवेश का रखडला, यामागचं मूळ कारण आता खडसे यांनी स्वतः उघड केले। केंद्रीय नेते त्यांना पक्षात घेण्यास अनुकूल असताना राज्यातील आणि जळगाव जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला। अमित शहा यांनी खडसे यांना असं स्पष्ट सांगितलं होतं की जर तुम्हाला पक्षात परत घेतलं तर स्थानिक पातळीवरील काही नेते आणि कार्यकर्ते सहकार्य करणार नाहीत आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचं नुकसान करतील। स्थानिक नेत्यांकडून केंद्रीय नेतृत्वाला सरळ ब्लॅकमेल केलं जात होतं की खडसे को लिया तो सीट गिरा देंगे। याच भीतीपोटी आणि अंतर्गत दबावामुळे वरिष्ठांनी खडसेंना सल्ला दिला की सध्या तुम्ही लोकसभेत आमचं काम करा, बाकीच्या गोष्टी आपण पुढे पाहूयात। हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर खडसे यांना जाणीव झाली की पक्षात केंद्रीय नेत्यांची इच्छा असली तरी स्थानिक पातळीवर सूडबुद्धीचं आणि विरोधाचं राजकारण अजूनही सुरूच आहे। यामुळेच त्यांच्या संयमाचा अंत झाला आणि त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार पूर्णपणे बाजूला सारला। या संपूर्ण घडामोडींमध्ये एकनाथ खडसे यांनी त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि तिखट शब्दात निशाणा साधलाय। पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे, त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय। गिरीश महाजन हे विसरले
की त्यांना राजकारणामध्ये ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, तिकीट म्हणजे 1995च्या सुमारास हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि याच्याऐवजी भुसावळ मतदारसंघ घ्यावा असा आग्रह होता अमळनेर किंवा भुसावळ. त्यावेळेस भुसावळ मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे घ्यावा असा आग्रह त्या कालखंडामध्ये अनेकांनी धरला होता. परंतु मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे आणि गिरीश महाजनला जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उभं केलं पाहिजे. गिरीश महाजनांनीही एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत गिरीश महाजन पाहूयात. आज गुलाबराव पाटलांना खडसेंवर प्रतिक्रिया विचारली. खडसे वाढदिवस साजरा करतायत 75वा. त्या दिवशी भाजपचे मोठमोठे नेते त्यांची उपस्थिती राहणार आहे. उद्धव ठाकरेंना पण निमंत्रण दिले. गुलाबराव पाटील याच्यावर बोलले की ते ज्या घरामध्ये ते 13 खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी काही केलं नाही. आता कुटुंबाची असेल किंवा कार्यकर्त्यांची लाईन लावायसाठी ते तिकडे परत जातात घरामध्ये. तुम्हाला काय वाटतं भाऊ? मला काहीच माहिती त्यांना कोण बोलतोय, ते कोणाला बोलवत आहे, कोणाला भेटतात मी फक्त तुमच्या माध्यमातूनच बघतोय. मला त्यांच्याशी काही घेणं देणं सुद्धा नाहीये. त्यांनी कोणालाही भेटावं, कुठेही जावं. ते दिल्लीलाही नेहमी जातात, आता मातोश्रीकडे जात आहेत, पवार साहेबांकडे ते आहेत. ते सर्व पक्ष नेते सध्या वाढदिवसाची शुभेच्छा द्यायला जाणार आहे. 2 तारखेला घरी बसून येईल मनापासून. त्यांच्या ते चर्चा सुरू आहे खडसेंच्या की खडसे भाजपमध्ये येतील. त्यांना एक पक्षाची मोठी जबाबदारी भाजपकडे दिली जाणार आहे आणि या निमित्ताने तुमचं कुठेतरी डिमोशन होणार आहे असं सांगितलं जात आहे. चांगलं आहे. त्यांना जर मोठी जबाबदारी दिली तर आनंद आहे मला. पण पक्ष वाढेल आमचा. आता ते सगळं वरिष्ठांच्या हातामध्ये आहे, माझ्या हातात काहीच नाही. कारण ते अनेक वेळेला वरती गेले आपल्याला माहिती जाऊन आले. ते एखाद्या वेळेला असेल की त्यांची मोठी लाईन, ते म्हटले माझी लाईन डायरेक्ट आहे, हॉटलाईन आहे, असू शकतं. मोठी जबाबदारी मिळेल त्यांना. एकनाथ खडसे यांचा 75वा वाढदिवस जवळ येत असून त्यानिमित्ताने जळगावात एका भव्य सोहळ्याचं आयोजन केलं जाते. या सोहळ्याला त्यांनी राजकारणातील सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्याचं ठरवलंय. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि इतर प्रमुख नेत्यांनीही ते आग्रहाचे आमंत्रण देणार आहेत. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आले तर आपण राजकारण सोडून देऊ असं आव्हान देणाऱ्यांनीही त्यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. या 75व्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्ताने नाथाभाऊ जळगाव जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीत पाहता गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या संभाव्य पक्षप्रवेशाच्या नाटकाचा अंक आता खडसे यांनी स्वतः जाहीरपणे संपवलाय. अमित शहा यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याकडून आलेली ऑफर नाकारून स्थानिक पातळीवरील ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाचा बुरखा फाडत त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा घेतलेला निर्णय आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गिरीश महाजन आणि राज्यातील भाजप नेत्यांना त्यांनी दिलेलं हे थेट आव्हान उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना एक नवीन दिशा देणारं ठरेल यात शंका नाहीये. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.